नमस्कार. कधी विचार केलाय की एखाद्या माणसाचा मेंदू इतका शक्तिशाली असू शकतो की त्याला आकड्यांमध्ये कविता आणि संगीत दिसेल? आज आपण अशाच एका गणिती जादूगाराची गोष्ट पाहणार आहोत, श्रीनिवास रामानुजन. त्यांची कहाणी त्यांच्या गणिताइतकीच अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. चला तर मग या महान व्यक्तीच्या जगात एक डुबकी मारूया. तर रामानुजन यांच्या या विलक्षण बुद्धीची ओळख करून घ्यायला सुरुवात कुठून करायची? त्यांच्या जन्मापासून? नाही. आपण सुरुवात करणार आहोत एका साध्या नंबरपासून. ही एक अशी गोष्ट आहे जी त्यांच्या संख्यांबद्दलच्या असामान्य नात्याची लगेच ओळख करून देते. ही गोष्ट आहे इंग्लंडमधली. रामानुजन आजारी होते, हॉस्पिटलमध्ये होते. त्यांचे गुरु G.H. हार्डी त्यांना भेटायला आले. गप्पा मारता मारता हार्डी सहजच म्हणाले, "अरे, मी ज्या टॅक्सीने आलो ना, तिचा नंबर होता 1729. काय कंटाळवाणा नंबर आहे." यावर आजारी असूनही रामानुजन यांनी एक क्षणही घेतला नाही. ते लगेच म्हणाले, "नाही हार्डी, तो खूपच इंटरेस्टिंग नंबर आहे. तो असा सगळ्यात लहान नंबर आहे जो दोन वेगवेगळ्या प्रकारे दोन घनांच्या बेरजेच्या रूपात लिहिता येतो. म्हणजे बघा, 1729 म्हणजे 12चा घन अधिक 1चा घन, आणि तोच नंबर 10चा घन अधिक 9चा घन पण होतो." गंभीर आजारपणातही त्यांचं डोकं इतकं तेज चालत होतं, खरंच अविश्वसनीय. तर मग कोण होते हे श्रीनिवास रामानुजन? कुठून आला हा माणूस? चला थोडं मागे जाऊया. त्यांच्या लहानपणी थेट कुंभकोणममध्ये. रामानुजन यांचा जन्म झाला 1887 मध्ये इरोडमधल्या एका अगदी सामान्य गरीब ब्राह्मण कुटुंबात. पण त्यांचं डोकं ते असामान्य होतं. त्यांना गणिताची इतकी भूक होती की शाळेतले शिक्षकसुद्धा त्यांच्यापुढे कमी पडायचे. विचार करा, 7वीत असलेला मुलगा कॉलेजच्या मुलांना गणित शिकवतोय. पण इथेच एक मोठा विरोधाभास होता. एकीकडे गणिताचे बादशहा, ज्यांनी वयाच्या 13व्या वर्षीच त्रिकोणमितीसारखा अवघड विषय पूर्णपणे आत्मसात केला होता, आणि दुसरीकडे एक नापास होणारा विद्यार्थी. त्यांचं गणितावर इतकं प्रेम होतं की बाकीच्या विषयांकडे त्यांचं लक्षच लागायचं नाही. परिणाम, इंग्रजी, इतिहास यात नापास, आणि कॉलेजची स्कॉलरशिप गेली. आता स्कॉलरशिप गेल्यावर तर परिस्थिती खूपच बिकट झाली. घरात प्रचंड गरिबी, इतकी की गणित सोडवायला कागदही नसायचे. मग काय, रस्त्यावर पडलेले कागदाचे तुकडे गोळा करायचे आणि त्यावर आपली प्रमेय लिहायची. त्यातच 1909 मध्ये लग्न झालं. जबाबदारी आणखी वाढली, पण डोकं मात्र फक्त आणि फक्त गणितातच रमायचं. आणि मग त्यांच्या आयुष्यात तो क्षण आला ज्याने सगळंच बदलून टाकलं. फक्त त्यांचं आयुष्य नाही, तर गणिताचं जगच बदललं. आणि हे सगळं घडलं एका पत्रामुळे. त्यांच्या प्रतिभेला खरी ठिणगी मिळाली 1903 मध्ये, जेव्हा त्यांना G.S. कार नावाच्या लेखकाचं एक पुस्तक मिळालं. मग बरीच धडपड करून 1912 मध्ये मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये क्लार्कची नोकरी लागली. आणि मग आला तो दिवस, 1913. त्यांनी स्वतः शोधलेली 120 प्रमेय एका पत्रात लिहिली आणि पाठवून दिली थेट कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला, प्रोफेसर G.H. हार्डी यांना. हार्डी ते पत्र बघून अक्षरशः थक्क झाले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता रामानुजन यांना कॅम्ब्रिजला येण्याचं आमंत्रण दिलं. आणि मग सुरू झाला त्यांच्या आयुष्यातला एक नवीन अध्याय. इंग्लंडचा प्रवास, जो खूप आव्हानात्मक होता, पण तितकाच महत्त्वाचाही ठरला. केम्ब्रिजमध्ये काय झालं तर रामानुजन यांच्याकडे होती नैसर्गिक प्रतिभा. त्यांना उत्तरं सुचायची जणू काही देवीच त्यांच्या कानात सांगते. पण त्याला सिद्ध कसं करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. इथेच हार्डी आणि लिटलवूड यांनी मदत केली. त्यांनी रामानुजन यांच्या अद्भुत शोधांना गणिती सिद्धतेची एक पक्की चौकट दिली. ही होती एका नैसर्गिक प्रतिभेची आणि एका शिस्तबद्ध अभ्यासाची एक भन्नाट जुगलबंदी. आता हे बघा, हा आहे एक मॅजिक स्क्वेअर. पहिल्या लाईनमध्ये काय दिसतंय? 22, 12, 18, 88. ही आहे रामानुजन यांची जन्मतारीख, 22 डिसेंबर 1887. पण खरी जादू पुढे आहे. तुम्ही कोणत्याही आडव्या ओळीची बेरीज करा किंवा उभ्या ओळीची किंवा अगदी तिरक्या आकड्यांची जरी बेरीज केली तरी उत्तर काय येते माहितीये? 139. इतकंच नाही तर 4 कोपऱ्यातल्या आकड्यांची बेरीज केली तरी 139च येते. कमाल आहे ना? त्यांच्या प्रतिभेची ही एक छोटीशी झलक आहे. इंग्लंडमध्ये त्यांच्या कामाचा खूप मोठा गौरव झाला. त्यांनी हार्डींसोबत मिळून 21 रिसर्च पेपर्स पब्लिश केले. आणि मग 1918 मध्ये त्यांना रॉयल सोसायटी आणि ट्रिनिटी कॉलेज ह्या दोन्ही ठिकाणी फेलोशिप मिळाली. हा त्या काळातला खूप मोठा सन्मान होता, जो मिळवणारे ते पहिले भारतीय होते. पण या सगळ्या यशाची एक मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. इंग्लंडची थंड हवा, जेवणाची सवय नव्हती, त्यात ते कट्टर शाकाहारी होते आणि पहिलं महायुद्ध सुरू असल्यामुळे खाण्यापिण्याचे खूप हाल व्हायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकटेपणा. ह्या सगळ्याचा त्यांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम झाला आणि त्यांना TB झाला. शेवटी आजारपणामुळे त्यांना भारतात परत यावं लागलं.
त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला होता. पण त्यांनी मागे जे काम ठेवलंय तो वारसा आजही जिवंत आहे आणि शास्त्रज्ञ त्याचा अभ्यास करत आहेत. 1920 साली वयाच्या फक्त 32व्या वर्षी रामानुजन यांनी जगाचा निरोप घेतला. पण अविश्वसनीय गोष्ट ही होती की मरणाच्या दारात उभे असतानाही त्यांच्या डोक्यात आणि हातात फक्त आणि फक्त गणितच होतं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं काम सुरू होतं. आपल्या या छोट्याशा आयुष्यात त्यांनी किती काम केलं असेल याचा अंदाज आहे? जवळपास 4,000 प्रमेय आणि सूत्र त्यांनी जगाला दिली आणि यातलं बरेचसं काम त्यांनी कुणाच्याही मदतीशिवाय एकट्याने केलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर मागे राहिला तो एक खजिना, त्यांच्या प्रसिद्ध नोटबुक्स. या वहीत त्यांनी आपले सगळे शोध लिहून ठेवले होते आणि यातल्या अनेक गोष्टी इतक्या पुढच्या होत्या की 100 वर्षांनंतरही गणितज्ञानांना त्या पूर्णपणे उलगडता आलेल्या नाहीत. तर मग प्रश्न येतो की आजच्या काळात त्यांच्या कामाचं काय महत्त्व आहे? तर त्यांचं काम आज सगळीकडे वापरलं जातंय. फिजिक्समध्ये ब्लॅक होल्स आणि स्ट्रिंग थिअरी समजून घेण्यासाठी, कॉम्प्युटर सायन्समध्ये, इतकंच काय तर आपल्या फोनमध्ये जी सिक्युरिटी असते त्या क्रिप्टोग्राफीमध्येही रामानुजन यांच्या गणिताचा वापर होतो. त्यांचं काम खरंच वेळेच्या खूप पुढे होतं. रामानुजन यांची ही गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. आपली शिक्षण पद्धती फक्त मार्कांवर आणि पाठांतरावर लक्ष देते का? की रामानुजन यांच्यासारख्या नैसर्गिक प्रतिभेला, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो, त्यालाही वाव देते? जरा विचार करा. आपल्या आजूबाजूला, आपल्या देशात असे कितीतरी रामानुजन असतील जे फक्त एका संधीची वाट पाहत असतील.